नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 24 फेब्रुवारी 2025 ते 2 मार्च 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी, या सप्ताहात जितके शक्य असेल आपला मौल्यवान वेळ आपल्या मुलांसोबत घालवा. हे सर्वात उत्तम असेल, कारण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे की घरातील मुले हीच कधीही न संपणारा आनंद देण्याचा स्रोत असतात. त्यांच्यासोबत वेळ घालवून तुम्हीही आपली प्रत्येक समस्या विसरू शकता. जर तुम्ही नोकरी करता तर तुम्हाला या सप्ताहात कार्यक्षेत्रात विचारपूर्वक चालण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शक्यता आहे की तुमच्या विरोधींच्या षडयंत्रामुळे तुम्ही काही मोठ्या अडचणीत फसू शकता. शिक्षणाच्या क्षेत्रात तुमच्या राशीतील जातकांना भरपूर यश मिळेल. तुम्हाला या वर्षभर आपल्या मेहनतीचे फळ मिळेल, कारण ग्रहांची कृपा तुम्हाला आपल्या स्पर्धा परीक्षेत यश देईल. यामुळे तुम्हाला या पूर्ण सप्ताहात उत्तम परिणाम मिळताना दिसतील. तुमच्या चंद्र राशीपासून शनीच्या 11व्या भावात उपस्थित असल्याच्या कारणाने तुम्हाला आरोग्य जीवनाला पाहायचे झाल्यास या सप्ताहात तुमचे आरोग्य उत्तम राहील. या काळात तुम्ही ऊर्जेने भरलेले असाल आणि आपल्या प्रत्येक कामाला दक्षतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. अशात तुम्हाला स्वतःला विनाकारण गोष्टीवर लक्ष देणे टाळावे लागेल. आर्थिक जीवनात या आठवड्यात तुमच्या चंद्र राशीपासून राहूच्या 12व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने तुमच्या खर्चात थोडीशी वाढ दिसून येईल. परंतु चांगली गोष्ट ही आहे की या दरम्यान ही वेळ आपल्या उत्पन्नात लक्षणीय वाढ देईल, जे आपल्याला आपल्या आर्थिक जीवनात योग्य संतुलन राखण्यास मदत करेल. उपाय: तुम्ही रोज 11 वेळा ओम शिवा मंत्राचा जप करा. वृषभ राशी, तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या 1ल्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने या आठवड्यात आपल्या लक्षात येईल की आपल्या आयुष्यात पैसा येत आहे, परंतु पूर्वीच्या आर्थिक समस्यामुळे आपण यावेळी सर्जनशीलतेने इतके निरुपयोगी आणि असहाय्य विचार करण्याची क्षमता निर्माण केली आहे की आपण पैशाचा योग्य वापर करण्यातही असक्षम आहे. कौटुंबिक तारतम्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या समस्या या सप्ताहात तुम्ही दूर करण्यात यशस्वी राहाल. यामुळे बऱ्याच अशा स्थिती उत्पन्न होतील की कौटुंबिक लोकांमध्ये बंधुत्व वाढेल. तुम्ही स्वतःही घरगुती कार्यात भाग घेऊन घरातील महिलांची मदत करा. करिअर राशी भविष्याची गोष्ट केली असता या सप्ताहात तुमच्या प्रयत्न आणि विचारांनी
तुमच्या भाग्याचे भरपूर समर्थन मिळेल आणि ज्याच्या मदतीने तुमच्या करिअरला उत्तम बढत मिळण्याची शक्यता आहे. अशात आपल्या लक्ष्यप्राप्तीसाठी सतत प्रयत्न करत राहा. जर आपण गेल्या अनेक दिवसापासून परदेशी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करत असाल तर या आठवड्यात आपल्या सर्व प्रयत्नानंतर आपल्याला आणखी प्रतीक्षा करावी लागेल. कारण अपूर्ण दस्तऐवज तुमची मेहनत निकामी करू शकते. या सप्ताहात तुमच्या मनात भावनात्मक गोष्टींचा प्रभाव होईल. यामुळे तुमचा व्यवहार आजूबाजूच्या लोकांना भ्रमित करेल. अशा परिस्थितीत स्वतःला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रकारची निराशापासून बचाव करावा लागेल. अथवा तुम्हाला आरोग्य संबंधित समस्या होऊ शकतात. उपाय: तुम्ही नियमित प्राचीन ग्रंथ सौंदर्य लहरीचा पाठ करा. मिथुन राशी. हा आठवडा आपल्या पदोन्नतीच्या बाबतीत आपल्याला बऱ्याच मोठ्या संधी देणार आहे. तथापि त्याबद्दल काळजीपूर्वक विचार करून प्रत्येक संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा. कारण ही शक्यता आहे की आपण भावनांमध्ये वाहून जास्तीत जास्त नफा मिळवू शकत नाही जितका तुमचा अधिकार आहे. या सप्ताहात तुमच्या राशीमध्ये शुभ ग्रहांची युती विभिन्न विषयात तुम्हाला यशाकडे इशारा करते. म्हणून तुमच्यासाठी उत्तम हेच असेल की तुम्ही मन लावून अभ्यास करा आणि प्रत्येक चिंतेपासून निश्चिंत राहा. कारण यश या सप्ताहात तुम्हाला मिळतच राहील. तुमच्या चंद्र राशीपासून शनीच्या 9व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने हा सप्ताह तसा तर आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे. परंतु तुमचे काही गोष्टीवर अत्याधिक विचार करणे तुम्हाला मानसिक तणाव देऊ शकते. म्हणून आपल्या या सवयीमध्ये तुम्ही काही सुधार करण्याचा प्रयत्न कराल, ज्यामध्ये तुम्हाला सप्ताहाच्या शेवटी यश मिळण्याचे योगही बनू शकतील. जर तुम्ही पूर्वी काही धन गुंतवणूक केली होती तर या सप्ताहात ते तुम्हाला चिंतेचे मुख्य कारण बनेल. कारण तुम्हाला यामुळे आर्थिक हानी होऊ शकते. म्हणून तुमच्यासाठी उत्तम हेच असेल की कुठलाही निर्णय घाईगर्दीत न घेता विचारपूर्वक घ्या. तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या 12व्या भावात असण्याच्या कारणाने या आठवड्यात आपण आपल्या मित्रांसह आणि जवळच्या लोकांसह चांगला वेळ घालवू शकाल. यावेळी आपण त्यांच्याबरोबर एक सुंदर यात्रा किंवा पिकनिकला जाण्याची योजनाही बनवू शकता. यावेळी वाहन चालवताना अधिक काळजी घ्या, अन्यथा काही प्रकारचे नुकसान होऊ शकते. उपाय:
तुम्ही बुधवारी गरीब मुलांना शाळेत पुस्तके दान करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.